नमस्कार. आपण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल खूप ऐकलंय, बरोबर? पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे. आपण त्या सैनिकांबद्दल बोलणार आहोत जे इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलेत, म्हणजे आपले शेतकरी आणि कामगार. चला तर मग त्यांच्या संघर्षाची ही न ऐकलेली कहाणी उलगडून पाहूया. तर मग एक प्रश्न विचारूया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे खरे सैनिक नक्की कोण होते? ही लढाई फक्त मोठ्या नेत्यांची आणि त्यांच्या सभांपुरतीच मर्यादित होती का? की याच्या मागे एक अशी ताकद होती जी रोजच्या जगण्याच्या संघर्षातून उभी राहिली होती? तर खरी ताकद ती येत होती आपल्या शेतांमधनं आणि कारखान्यांमधनं. हो, अगदी बरोबर. आज आपण याच दोन गटांवर, शेतकऱ्यांवर आणि कामगारांवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यांनी खरं तर स्वातंत्र्याच्या लढाईला एक नवी धारदार दिशा दिली. ठीक आहे, तर मग सुरुवात करूयाच शेतकऱ्यांच्या उठावापासून. त्यांची कहाणी ऐकली ना, तर प्रेरणा आणि संघर्ष या दोन्ही गोष्टींनी भरलेली आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या चळवळीला ना दोन वेगवेगळ्या विचारधारांनी प्रेरणा दिली होती. म्हणजे बघा, एकीकडे होती काँग्रेस, जी असहकार आणि सविनय कायदेभंगासारख्या मोठ्या राष्ट्रीय चळवळींमधून शेतकऱ्यांना दिशा दाखवत होते. आणि दुसरीकडे मार्क्सवादी विचारांचाही प्रभाव होता, ज्यामुळे काही गट आपल्या वर्गीय हक्कांसाठी वेगळं संघटन करत होते. म्हणजे एकाच वेळी दोन प्रवाह सुरू होते. पण मग प्रश्न पडतो की हे शेतकरी नक्की कुणाविरुद्ध लढत होते? तर त्यांचे खरे शत्रू होते स्थानिक जमीनदार, युरोपियन मळेवाले, सरकारने लादलेले अन्यायकारक कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीळ लागवडीची सक्ती. ह्याच शोषणाविरुद्ध त्यांचा आवाज उठला होता. आणि लक्षात घ्या, हा संघर्ष काही एकाच ठिकाणी नव्हता, तो देशभर पसरला होता. चंपारणमध्ये गांधीजींनी नीळ लागवडी विरोधात सत्याग्रह केला, तर खेडामध्ये अन्यायकारक कर रद्द करण्यासाठी आंदोलन झालं. पुढे तेभाग आणि मलबारमध्ये शेतकऱ्यांनी थेट जमीनदारांविरुद्ध बंड पुकारलं. इतकंच नाही, तर तेलंगणामध्ये रेड्डी जमीनदार आणि रजाकारांना म्हणजे निजामांच्या खासगी सैन्याला आव्हान दिलं गेलं. खरं तर ही प्रतिकाराची एक प्रचंड मोठी लाट होती, जी देशभर पसरत होती. या सगळ्या विखुरलेल्या आंदोलनांना एकत्र आणण्याचं महत्त्वाचं काम केलं किसान सभेनं. अनेक गट या एका झेंड्याखाली एकत्र आले. पण गंमत अशी होती की या गटांचं काँग्रेससोबतचं नातं खूपच गुंतागुंतीचं होतं. म्हणजे कधी ते काँग्रेसला पाठिंबा द्यायचे, तर कधी त्यांच्याच धोरणांना कडाडून विरोध करायचे. त्यामुळं काँग्रेस आणि किसान सभा यांच्यात एक वेगळंच समीकरण तयार झालं होतं. तर ही झाली शेतकऱ्यांची गोष्ट. आता आपण शेतांमधून थेट शहरांकडे, कारखान्यांकडे जाऊया आणि पाहूया कामगारांच्या बंडाची कहाणी काय होती. भारतात कामगार चळवळीची ठिणगी पडली ती साधारण 1827 मध्ये कलकत्त्यात. त्यानंतर हळूहळू रेल्वे कामगार संघटित होऊ लागले, वाढीव पगारासाठी घोषणा देऊ लागले. मग 1800च्या दशकाच्या उत्तरार्धात कलकत्ता आणि मुंबईतल्या प्रिंटिंग प्रेस आणि कापड गिरण्यांमधल्या युनियन्समुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. आणि या सगळ्याला खरी गती मिळाली ती मद्रास लेबर युनियनच्या स्थापनेनंतर. त्यानंतर तर जणू संघटनांची एक लाटच आली. तर मग त्यांनी ही ताकद उभी कशी केली? याचे 3 सोपे टप्पे होते. पहिला टप्पा, हक्कांसाठी एकत्र येणं. ताग गिरण्या, कापड गिरण्या, रेल्वे इथले सगळे कामगार एक झाले. दुसरा टप्पा, मद्रास लेबर युनियनसारख्या औपचारिक संघटना म्हणजे युनियन स्थापन करणं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, चांगला पगार आणि कामाच्या योग्य परिस्थितीसाठी आवाज उठवणं. आणि ह्याच मागणीतून त्याने राष्ट्रीय चळवळीलाही एक प्रकारे पाठिंबाच दिला. तर आता आपल्याकडे 2 मोठ्या शक्ती आहेत, एक शेतकऱ्यांची आणि दुसरी कामगारांची. आता पाहूया स्वातंत्र्याच्या मोठ्या लढाईत या दोन्ही शक्ती एकत्र कशा आल्या आणि त्यांनी काय घडवून आणलं. झालं असं की शेतकरी आणि कामगारांचे जे स्थानिक पातळीवरचे संघर्ष होते ना, त्यांना असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव आंदोलनासारख्या मोठ्या राष्ट्रीय मोहिमांमध्ये सामावून घेतलं गेलं. म्हणजे त्यांचा आर्थिक हक्कांसाठीचा लढा हा आता देशाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचाच एक महत्त्वाचा भाग बनला. आता या तक्त्यामध्ये आपल्याला काँग्रेससोबत या दोन्ही गटांचं नातं कसं होतं हे अगदी स्पष्ट दिसतंय. शेतकऱ्यांच्या चळवळींचं नातं थोडं कॉम्प्लेक्स होतं. म्हणजे किसान सभेमुळे ते कधी काँग्रेसच्या बाजूने तर कधी विरोधात उभे राहायचे. पण याउलट कामगार संघटना मात्र काँग्रेसच्या खंद्या समर्थक होते. त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढवायला मोठी मदत केली. एक वाक्य या सगळ्या संघर्षाचं सार सांगून जातं. स्वातंत्र्याची लढाई केवळ विधानसभेत किंवा मोठ्या सभांमध्ये लढली गेली नाही, तर ती त्या प्रत्येक शेतात आणि कारखान्यात लढली गेली, जिथे खरं तर देशाचं भविष्य घडत होतं. किती खरं आहे नाही का? आणि हा सगळा इतिहास पाहिल्यावर आजच्या काळात एक प्रश्न मनात येतोच. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं, पण आर्थिक न्यायासाठीचा तो लढा, तो संघर्ष,
तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?